नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत, या निवडणुकीच्या निमित्ताने आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत आहोत. सध्या तासगाव तालुक्यातील सगळ्यात लक्षवेधी ठरत असलेल्या मांजर्डे जिल्हा परिषद गटातल्या या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आज मांजर्डेमध्ये आलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार मोहन नाना पाटील आज आपल्या सोबत आहेत. नाना नमस्ते. नमस्कार, नमस्कार. नाना, या आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपण पहिल्यांदाच या निवडणूक रिंगणामध्ये उभे आहात. या निवडणुकीच्या निमित्तानं आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरला आहात. यापूर्वी आपण मांजर्डेमध्ये वेगळ्या पद्धतीची कामं केलीत. त्यामध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष होतात. त्यानंतर ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून आपण उठावदार काम केलं. या सगळ्या कामांचा आपल्याला या निवडणुकीमध्ये निश्चित फायदा होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जे लोकांच्या समोर जात आहात, त्यासाठी आपण एक वेगळं व्हिजन घेऊन चालला आहात, हेही आपल्याला दिसतंय. असं असताना या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ज्या मतदारसंघामध्ये फिरताय, सध्या या जिल्हा परिषद गटाची रचना नेमकी कशी आहे? याच्यामध्ये कोणकोणती गावं येत आहेत? तर प्रथमतः मी असं सांगू इच्छितो, की स्वर्गीय आर.आर. आबा, स्वर्गीय अनिल भाऊ, स्वर्गीय दिनकर दादा यांचा आम्हाला सर्वांच्यावर म्हणजे आम्ही सर्व जे मतदार आहे म्हणा, मी मतदार आहेच. तर आता जरी निवडणुकीला उभा राहिलो असेल, तरी मी एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आहे. तर आमच्या सर्वांच्यावरच त्यांचं जे एक आशीर्वाद आहेत, त्यांचं जे त्यांनी जी घडवून दिलेली जी ही होते म्हणजे पायाभूत ज्या रचना होत्या, विचारधारा होत्या, ह्याचे आम्ही एक पाईक आहे. त्यामुळं येणाऱ्या ह्याच्यात आता जे तुम्ही प्रश्न विचारला, की मतदारसंघ कसा आहे, काय आहे, कोणती गाव आहेत, तर आमच्या मतदारसंघात एकूण 13 गाव आहेत. त्यात मांजर्डे जो गण आहे, त्यात मांजर्डे, आरोडे, बस्तवडे आणि गौरगाव. तसेच पेडमध्ये पेड, हातनूर, मोराळे, बिरणवाडी, तसेच वरच्या आमच्या पाच वाड्या म्हणता येणार नाही, आता त्यांचे गावं झालेले आहेत, त्यांची नावं बदललेले आहेत. त्यामुळं अशी एकूण तिकडं 9 गावं आणि हे 4 गावं, असं 13 गावं एकूण आमच्यात आहेत. मला एक असं जाणून घ्यायचं आहे, की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ज्यावेळेस सामोरं जात आहे, तेव्हा नेमके ह्या 2 पंचायत समिती गणाचा जो विभागणी बघितली, तर एक आहे तो पेड पंचायत समिती गण आणि दुसरा आहे तो आपला मांजर्डे. या 2 गणाचा थोडासा आपण अभ्यास केला, तर मांजर्डे गण हा या भागातला येतोय. म्हणजे रोड टच जो आपला तासगाव आटपाडी रोड आहे, त्या रोड टच असणारी जी गावं आहेत, ती थोडीशी सधन आहेत आणि उर्वरित जी गावं आहेत, ती म्हणजे मांजर्डे पेड गणातली, तिथं सगळं बऱ्यापैकी डोंगरी भागांचा समावेश आहे. तर त्या डोंगरी भागांच्या संदर्भातलं आपलं काही विजन आहे का? आता डोंगरी भागाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं, तर आता बरीचशीच गावं, मोराळे असू द्या, परत बाकीची वरची बरीचशीच गावं सुहास भाईंच्या प्रयत्नातून त्यांना डोंगरी काय म्हणतात ते, हा, डोंगरी गावचं भागातला दर्जा असा मिळालेला आहे. त्यामुळं त्यांच्या बऱ्याचशा स्कीम, बऱ्याचशाच ज्या अडीअडचणी आहेत, त्यात बऱ्याचशाच त्यात स्कीम आहेत. त्यामुळं त्यात त्यांचा त्या फायदा होऊन जाणार आहे. कारण जे सुहास भैयांनी त्यांच्यावर जे कृपादृष्टी दाखवल्या म्हणाल तर काय अडचण नाही. आणि त्यात आता 6वा टप्पा बी आलेला आहे. 6व्या टप्प्याची आता योजना बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात कामं बऱ्यापैकी चालू आहेत. कारण रोज आता मी बघतोय इथनं 5-6 गाड्या रोज पायी जातात. तर बराचसा जसा वरचा भाग असू द्या, आमचे पेड असू द्या, मोराळे असू द्या, गौरगाव असू द्या, ह्या पूर्ण भागासनी ह्या 6व्या टप्प्यात आता सगळ्यांना पाणी मिळणार आहे. त्यामुळं जो आता म्हणजे इथनं खालच्या भागाला पहिलं पाणी मिळालेलंच आहे, पण ते सुद्धा कमी जास्त मिळत होतं. तर आता हे टेंबू योजनेमुळं, टेंबूचं जे पाणी आल्यानंतर आमचा भाग बऱ्यापैकी सुजलाम सुफलाम होईल. स्वर्गीय अनिल भाऊ यांनी जाता म्हणा थोडक्यात शेवटच्या काळात ह्या योजनेला जास्तीत जास्त गती मिळवून दिली आणि ती योजना मंजूर झाली. त्यामुळं आमचा हा भाग बऱ्यापैकी सुजलाम सुफलाम होणार आहे. एक विषय आता या निमित्तानं आपण विचारात घेतला पाहिजे, की ही जी आपली गावं आहेत, ती बऱ्यापैकी खानापूर, आटपाडी
जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याला 21 गावं ही जोडलेली आहेत. आता नाही म्हटलं तर तासगाव कोठेमंकाळचे आमदार रोहितदादा पाटील आणि खानापूर आटपाडीचे आमदार सुहास भैय्या या 2 आमदारांचा या तुमच्या मतदारसंघाला नेहमीच सहकार्याचा किंवा फायदा झालेला आहे. त्या दोघांच्या आमदार फंडातून नेमकी कोणकोणती कामं झाली आपल्याला ह्या भागामध्ये? आता आमदार फंडातनं म्हटलं तर जास्तीत जास्त सुहास यांच्याच आमदार फंडातनं आम्हाला भरपूर काम मिळाले आहेत. अनिल भाऊंच्या आमदार फंडातनं भरपूर काम मिळालेले आहेत. आता आमचा हा जो आता पूल आहे, पूल अनिल भाऊंच्या फंडातनंच मिळालेला आहे. तसेच हा मेन आता आरोडे मांजर्डे रस्ता चालू आहे. सुहास यांच्या प्रयत्नातून जो विटा बस्तवडे रस्ता आहे, हे म्हणजे असे मोठे मोठे भरपूर मोठे मोठे कामं झालेत. त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर जवळजवळ आम्ही पहिल्यांदा उद्घाटन घेतली होती. एक वर्षा 6 वर्षात म्हणजे आमची पंचायत आल्यानंतर वर्षा 6 वर्षात जवळजवळ 8,80,00,00,000च्या आसपास आम्ही एवढ्या कामाचं उद्घाटन केलं होतं, म्हणजे एका वर्षातल्या कामाचं. इतकी कामं भरपूर म्हणजे अनिल भाऊनी त्यावेळेला इतकं आमच्यावर म्हणजे प्रेम दाखवलं होतं. त्यात वहिनींच्या फंडातून बी आम्हाला मुस्लिम समाजासाठी हे बऱ्यापैकी सगळा असा म्हणजे भरपूर फंड आलेला आहे. तसेच आता विशालदादा बी आता खासदार बी आमचेच आहेत, म्हणायला काही अडचण नाही. त्यामुळं त्यांनी बी आता आपल्या रस्त्यासाठी 20 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. जो आमचा लय दिवसाचा रस्त्याचा प्रश्न होता, डोरली ते पेड, त्यासाठी 2 पुलं बी आता भैयाने मंजूर केलेले आहेत 5 कोटीची. आणि जो रस्त्याचा विषय आहे तो लवकरात लवकरच मार्गी लागेल. भैया म्हणलेत आता आता जेवढा मिळेल तेवढा निधी घ्या, मार्च नंतर हा रस्ता तुम्हाला पूर्ण करून देतो. त्यामुळं बऱ्यापैकी या आमदारांचा मांजर्डे व मांजर्डे परिसरातील सर्व गावावर प्रेम आहे. प्रेम आहे का तर प्रेम आहे, ह्यात काय बदल नाही. ना, एक विषय आपल्याला जाणून घ्यायचा आहे, की पूर्वीपासून हा मांजर्डे जिल्हा परिषद गट स्वर्गीय दिनकर दादांचा मानला जायचा. म्हणजे स्वर्गीय आबांच्या राजकारणात स्वर्गीय दिनकरआबा म्हणजे अगदी त्यांच्या एकूण राजकारणामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. स्वर्गीय दिनकर दादांच्या नंतर आता या गटाची किंवा या एकूण तुमच्या पार्टीची जबाबदारी आपण पार पाडत आहात. आता तसं म्हटलं तर तुम्ही तंटामुक्तचे अध्यक्ष पण होता, ग्रामपंचायतीचे उपसरपंच होता. या सगळ्या एकूण गोष्टीचा पुढच्या भावी वाटचालीसाठी नेमका आपल्याला कसा फायदा होतोय? काय अडचण नाही. कसं आहे माहिती आहे का, दिनकर दादा म्हणजे आमचे बंधूच. त्यामुळं जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून मी दादांच्या सानिध्यात होतो. आणि प्रत्येक कोणती गोष्ट कशी हाताळली पाहिजे, कोणती गोष्ट कशा पद्धतीनं केली पाहिजे, ह्याचा म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी दादांच्या संग होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा दादांचं जे चांगले गुण आहेत, वाईट गुण असू द्यात, चांगले गुण असू देत म्हणा, थोडक्यात सर्व गुण लागतात माणसानं, सर्व गुण संपन्न माणूस पाहिजे. तर हे दादांचे सर्व गुण मी चांगले गुण उचलल्यामुळं आणि दादांच्या पावलावर पाऊल टाकून हे राजकारण करत गेल्यामुळं, त्यामुळं मला काही त्यात अडचण आली नाही. कारण आमचा गट असू द्या किंवा आमचे जे घर असू द्या, हे दादांच्या पश्चात आम्ही अजिबात डळमळीत न होता सर्वजण एकसंघ झालो. त्यात सर्वांनी मिळून, आमच्या पार्टीनं सर्वांनी मिळून माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो विश्वास आपण कुठंतरी सार्थ केला पाहिजे. ह्यासाठी मी सुद्धा मनापासून प्रयत्न केले आणि आमच्या पार्टीनं बी तितकंच प्रेम दाखवलं. आणि त्यामुळंच आम्ही स्टार्टलाच दादांचं निधन झाल्या म्हणजे थोड्याच दिवसात म्हणा, कोरोनामध्ये दादांचं निधन झालं आणि थोड्याच दिवसात निवडणुका लागल्या. तसं त्या बाबतीत जर म्हटलं तर मेन नेता गेल्यानंतर तशी पार्टी डळमळीत होते. पण डळमळीत न होता सर्वांनी त्याच ताकदीनं, त्याच जिद्दीनं ही पार्टी उभा केली आणि स्टार्टलाच 15-0 केलं. त्यामुळं बऱ्यापैकी आमच्या पार्टीतील लहानात लहान कार्यकर्ता असू द्या किंवा ज्येष्ठातला ज्येष्ठ नेता असू द्या, आमचा सगळ्यांचं या पार्टीवर तितकंच प्रेम आहे. आणि त्यामुळं पार्टी आमची ही बांधून ठेवल्यागत आहे. कारण त्यावेळेला 15-0 ज्या वेळेला झालं त्यावेळेला 700-750 आमचं लीड होतं टोटली गावाचं. त्यानंतर खासदारकीला जवळजवळ एक 900च्या वर गेलं. पण
सुहासभाईंच्या टायमाला विधानसभेला ते 1600च्या वर गेलं. म्हणजे पार्टी आमची वाढायला लागलेली आहे. त्यात काय चढता आले काय, त्यात काय कमी नाही. त्यामुळं बऱ्यापैकी आता सुद्धा जे मी काल परवाच एका गावात गेलो होतो, ते म्हणले अहो असं असं आमच्या इथं चर्चा चालू आहे. ते पुढील उमेदवार म्हणजे कार्यकर्ते सांगतात की मांजरडात काय खरं नाही, टेन्शन घेऊ नका, असं असं त्यांच्यात वाद आहेत, हे आहेत. असं काही वाद वगैरे नाहीत. कारण आम्ही एकाच घरातले आहे आणि घर फोडायचा कोणी किती जरी प्रयत्न केला तर घर कधी फुटत नसतं. तसंच हे गाव आणि आमची पार्टी म्हणजे एक घर आहे. हे घर कुणी किती जरी फोडायचा प्रयत्न केला तर कधीही फुटत नाही. आम्ही त्यासाठी एकत्र बसतो आणि त्या गोष्टीवर चिंतन करून तो विषय आमचा आम्ही आपसात लगेच मिटवतो. कारण किरकोळ किरकोळ गोष्टीनं वादविवाद करून प्रश्न कधी सुटत नाहीत, हे आम्हाला सर्वांना माहित आहे. आणि त्या पद्धतीनं जसं चढता आलेख मगाशी मी म्हंटलो, त्या पद्धतीनं नक्की अजून याच्यापेक्षा चढता आलेख तुम्हाला पाहायला मिळेल या निवडणुकीत. त्यावेळेला विरोधकांना कळेल नेमकी काय परिस्थिती आहे. समोर माणूस निवडणुका म्हणजे समोर माणूस जे काय सांगतं ते ऍक्च्युअली काय खरं नसतं. कारण का ह्यात जे काय असतं या ते आपण काम करतो, तिथं काम बोलतंय. महत्वाचं काय काम बोलतं आणि कामाची पोचपावती ही मतदानातून मिळते. मग मतदानातून कामाची पोचपावती मिळते हे मतदाराने आजपर्यंत दाखवूनच दिलंय आणि इथनं पुढे सुद्धा ते मतदार तुम्हाला येणाऱ्या आता 9 तारखेला कळेलच की बऱ्यापैकी मतदानातून ते आमच्या कामाची पोचपावती मांजरेकर तर देतीलच. तसेच बाहेर सुद्धा आम्ही ह्या 13 गावात फिरत असताना सर्वजण म्हणतात, म्हणजे जे माझ्या संगत फिरायला असते ते सुद्धा अचंबित होतात. ह्या घरात सुद्धा नानांची ओळख कशी, ह्या घरात सुद्धा नानांची ओळख कशी. कसं आहे, ह्या ना त्या नात्यानं, ह्या ना त्या कामानं मी बऱ्याच माणसांना, बऱ्याच आमच्या कार्यकर्त्यांना 13 गावातल्या असू द्या आणि बाकीच्या बी आसपास तासगाव तालुक्यातल्या ज्याचं कोणाचं कोणतंही काम असेल, निस्वार्थी भावनेनं मी आजपर्यंत कामं करत आलो आणि त्याचीच पोचपावती ह्या निवडणुकीत मला मिळणार आहे. आता तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये म्हटला की कामच माणसाचं बोलतंय. आम्ही ह्या संपूर्ण परिसराचा अभ्यास केला, भेटलो बऱ्याच ठिकाणी, की त्यावेळेला लोक मांजरडे बाबत बोलतायत. आता मांजरडेचे उपसरपंच म्हणून किंवा तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मांजरड्यामध्ये काही उठावदार कामं केलेली आहेत. एक मॉडेल विलेज म्हणून आज मांजरडे पुढे येतंय. तर त्याच्यामध्ये नेमकी कोणकोणती कामं केली आहेत, की मांजरडेचा परिणाम किंवा मांजरडे सारखंच मॉडेल विलेज म्हणून एकूण जिल्हा परिषद मतदारसंघातल्या इतर गावांमध्ये तुम्हाला करायचं आहे. नेमकी कोणकोणती कामं आहेत त्याच्यामध्ये? आता जर सांगायचंच म्हटलं तर आज आता तो अभ्यासाचा भोंगा विषय निघालाय, बरोबर आहे का? तर अभ्यासाचा भोंगा आमच्या इथं 4.5 वर्षापूर्वी बसवलेला आहे आणि तो अजून चालू आहे. कितीची वेळ असते? रोज संध्याकाळी 7 वाजता. तसंच हा झाला अभ्यासाच्या भोंग्याचा विषय. आम्ही जवळजवळ 4.5 ते 5 वर्ष होतं, म्हणजे लगेच निवडणुका झाल्या आमच्या इथं रोज सकाळी 9:10 राष्ट्रगीत असतं. पूर्ण राष्ट्रगीत लागलं की नाही, कुठल्या वस्तीवर जरी गेला असा, जरी माणूस 2 व्हीलरवर जरी असाल, जरी माणूस शेतात काम जरी करत असेल तर तो जागावर स्तब्ध थांबतो आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर बाकीचं काम करतो. किती वर्षापासून चालू आहे? जवळ 4.5 वर्ष जरी झाली. त्यानंतर राष्ट्रगीतानंतर आम्ही चांगलं आनंददायी असं गाणं बी लावतो. म्हणजे महाराष्ट्र गीत ज्याला म्हणतात, प्रेरणादायी गीत बी लावतो आम्ही. अशा बऱ्याचशा स्कीम आहेत. त्याच पद्धतीनं आमच्या इथं वर्गणी जे आपण कोणत्याही यात्रेची कशाची वर्गणी जी असते, आमच्या इथे एक विशेष गोष्ट अशी आहे, एकच टेबल आम्ही मांडतो. स्वइच्छेने 10 रुपये जरी कोणी वर्गणी दिली तरी आम्ही घेतो आणि तिथं 20,000 जरी एखाद्याने वर्गणी दिली तरी घेतो. कुणालाही वर्गणी न मागता स्वच्छ वर्गणी. मागील मी निवडणुकीत का नाही जाहीरच केलं, स्वच्छ वर्गणी. ज्याला जितकी वर्गणी द्यायची असेल तितकी वर्गणी द्यायची, कुणालाही जोर जबरदस्ती नाही, काही नाही. असे बरेचसेच मुद्दे आहेत, घेण्यासारखे मुद्दे भरपूर आहेत. रविवारचा 2 तास काय विषय आहे? रविवारचा 2 तास तर आम्ही रविवारचे 2 तास
हे आता ग्राम समृद्धी योजनेपासून बाहेरच्या गावात निघालंय. बरं. पण आम्ही हे ज्यावेळेला आमची बॉडी निवडून आली तेव्हापासून रविवारचे 2 तास हे संकल्पना रविवारचे 2 तास आम्ही पूर्णतः जे आमच्या बॉडीतील सर्व सदस्य असतील, काय एखादा दुसरा एक कमी जास्त येतो हे असतील, एक 10-12 तर 5-6 हजार असतील किंवा 2-4 हजार असतील. परत पंचायतीचे कामगार, परत जे काही होतकरू युवक असतील, हे सर्वजण आम्ही आज प्रत्येक भाग व्हायचा. आता ह्या भागात आज स्वच्छता करायची, त्या आदल्या दिवशी आम्ही व्हॉट्सअपला टाकतो. परत उद्या स्मशानभूमीत असू द्या, ह्या मंदिरापाशी असू द्या, ह्या ओढ्यात असू द्या, अशा पद्धतीने 2 तास हे आम्ही काय नाही स्वच्छता हमखास जर रविवारी करतो लोकसहभागातून. त्यामुळं कोणताही रुपया न खर्च होता आणि त्यामुळं गावातील जे तरुण आहेत त्यांना बी ही एक म्हणजे व्यायाम करायला जे आपण काय व्यायाम साधन म्हणतो, बाहेर कुठं जाण्यापेक्षा गावातील स्वच्छता बी झाली आणि चांगलं व्यायामाचं आणि सवयीचं साधन होतंय. आता तुमचं गाव म्हणे सीसीटीव्ही युक्त गाव आहे, त्याच संदर्भात काय सांगाल? आमच्या गावात HD CCTV कॅमेरा आहेत. मी आता तासगाव मध्ये सुद्धा बघितलं, तासगाव मध्ये सुद्धा आमच्या मांजर्डे गावातील कॅमेरा क्वालिटी नाही, पूर्णतः एकदम HD कॅमेरा आहेत आणि का नाही सिस्टीम एकदम स्टँडर्ड बसवलेलं आहे. त्यामुळं पूर्ण आमचं गाव CCTV कॅमेऱ्यात आहे. त्यामुळे कोणतीही घटना घडली, काय झालं तरी का नाही लगेच त्या गोष्टी निष्पन्न होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे आता गावामध्ये? आरोग्याच्या बाबतीत मध्ये जरा आमचं त्या दवाखान्याचं ह्याचं म्हणजे रिपेरीचं काम चालू होतं. जवळजवळ 80-85 लाखाचं आपण ते काम मंजूर करून आणलं होतं. ते काम मध्ये 1 वर्ष त्याला 1-1.5 वर्ष गेलं त्या पिरियड मध्ये. त्यावेळेला जरा असं हेळसांड झाली होती. कारण काय होतं, हे काम ही इमारत पाडल्या, तिकडं पेशंट घ्यायचं, हे असं जरा 1-1.5 वर्ष चाललं होतं. पण आता काही अडचण नाही. दवाखान्याचं सुद्धा आता आमचं एकदम सुटेबल काम झालेलं आहे, व्यवस्थित काम झालेलं आहे. त्यामुळं आता ऑपरेशन असू देत, महिलांचे डिलिव्हरीचं असू देत, सर्व गोष्टी आता दवाखान्यात व्यवस्थित होतात. त्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही. कोरोना काळामध्ये तर आम्ही भरपूर काम केलेलं आहे आरोग्याविषयी. मी तर स्वतः डॉक्टरांच्या गाडीत बसून कोरोनाच्या पेशंटना बघायला मी स्वतः जात होतो. कारण दुसरं कोण धाडस करत नव्हतं. त्या कुठला पेशंट आहे काय, आता तिने कुठे हुडकत जायचं. आणि डॉक्टर म्हटले की त्या पिरियड मध्ये डॉक्टरांच्या जवळ सुद्धा जायला माणसं भेट होती. कारण हे प्रत्येक पेशंट जवळ जातात, त्यामुळे ह्यांना बी कोरोना झाला नसेल कशा. त्यामुळं मी डॉक्टरांच्या टीम मध्ये बसून प्रत्येक कोरोनाच्या पेशंटच्या जवळ, प्रत्येक कोरोनाच्या पेशंटच्या घरात जात होतो स्वतः. तसंच आमच्या तासगावच्या कार्यालयात सुद्धा मी पेशंटसाठी तिथं सोय करून दिली होती. म्हणजे जे दुकानकडनं हे पेशंट येतात तर त्यांना का नाही क्वारंटाईन करत होती. तासगावात हे ठेवा, इथं ठेवा, तिथं ठेवा, बाजूला ठेवा. मग ते कसं आहे, दवाखान्यात म्हटलं की माणसं भेतात हेळसांड होते आणि त्यातच बरीच माणसं त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये भीतीपोटी दगावली गेली. मग त्यासाठी मी बऱ्यापैकी सहकार्य करून जे आमच्या भागातील गलाई बांधव असू देत, परत बाहेर कोण नोकरीला असू देत, अशा सर्वांची सोय मी तिथं आपल्या कार्यालयात केली होती. आता बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये, की एकूण ह्या आताच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शिक्षण हा अतिशय महत्वाचा विषय होता. आपल्या गावामध्ये शिक्षणाची काय परिस्थिती आहे? आमच्या गावात शिक्षणाचं जर म्हणाल तर आम्ही बालवाडी जे आपण म्हणतो, पहिला बालवाडीपासून ते प्राथमिक शाळा असू द्या, हायस्कूल असू द्या, ज्युनियर शाळा असू द्या, सगळ्यांच्या वर इतकं आम्ही लक्ष केंद्रित केलंय. कारण शिक्षण हा मेन केंद्रबिंदू असतो. शिक्षण चांगलं तर गाव चांगलं म्हटलं तर काय अडचण, पुढची पिढी चांगली घडते. कारण मध्ये शिक्षणाविषयी थोडीशी आमच्या गावात हेळसांड झालेली होती. त्यामुळं आम्ही आता हायस्कूल शाळेचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आमची बॉडी आल्या आम्ही मिटिंग घेतली सर्वांनी मिळून, सर्व पक्षीय सर्वांना बोलवलं. ते तर असं काही नाही की हा या पार्टीचा असं काही नाही. सर्वांना बोलवलं आणि सर्वांना सांगितलं, बाबा ही आपली शाळा आहे, ह्या शाळेत आपण सर्वजण शिक्षण घेतलेलं आहे, आपण ह्या शाळेतनच काहीतरी मोठं झालोय, शिकलोय, त्यामुळे ह्या शाळेसाठी आपलं काहीतरी देणं लागतंय. त्यामुळं
प्रत्येकाने काय नाही काय खारीचा वाटा उचलला पाहिजे, लोकसहभाग केला पाहिजे. तर लोकसहभागातून त्याच दिवशी आम्ही जी मीटिंग मध्ये बसलो होतो त्याच दिवशी नुसतं एकाच मीटिंग मध्ये 4.5 लाख रुपये आम्ही गोळा केले. त्यात मी 50,000 पहिल्या स्टार्टला म्हटलं माझं 50,000. हा, तर असं 4.5 लाख रुपये एका मीटिंग मध्ये आम्ही वर्गणी गोळा केली आणि जवळजवळ महिन्याभरातच 25 ते 30 लाखाच्या आसपास वर्गणी आम्ही गोळा केली. तेवढेच पैसे आम्ही संस्थेकडून घेतलं आणि जवळजवळ 50-60 लाख रुपयाचे पूर्ण पत्र्याचं काम, पूर्ण सगळं शाळेचा कायापालट करून टाकलं. पत्र्याचं काम करताना सुद्धा त्याला अँगल कसे वापरले पाहिजेत, त्याला पत्र कुठल्या क्वालिटीचं वापर, आम्ही प्रत्येकाने त्यासाठी बांधकाम कमिटी केली. बांधकाम कमिटीत बी गावातील होतकरू तरुण त्यात घातले. मी त्यात कोणत्याही कमिटीत नव्हतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे फक्त वर्गणी गोळा करायच्या बाबतीत मी पुढाकार घेत होतो. पण त्या कमिटीद्वारे सर्व या गोष्टी तुम्ही करा अशा पद्धतीने मी ते शाळेचा पूर्ण कायापालट केला. आता जर आमची शाळा बघितली, शाळेत पूर्ण सीसीटीव्हीची व्यवस्था केलेली आहे, आरोच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तसेच सुसज्ज मुलांना टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. तसेच आमच्या शाळेची एक खासियत म्हणजे आपल्या आसपासच्या भागात कुठेही शाळा अशी नसेल, घंटा सुद्धा आमच्या शाळेची ऑटोमायझेशन आहे. ते तिथं शिपाई आला पाहिजे, घंटा वाजवली पाहिजे, ऑटोमॅटिक रोजचं जे टायमिंग त्याला सेव्ह करून ठेवलेलं आहे त्या टायमिंगला घंटा वाजणारच. त्या टायमाला रोज सकाळी शाळा भरायच्या आधी 10 ते 15 मिनिटं 10 ते 15 मिनिटं आधी घंटा वाजते. घंटा वाजल्यानंतर तिथं भक्तिगीत लागतं. भक्तिगीत लागलं की सर्व मुलांनी, घंटा वाजली म्हटलं की सर्व मुलांनी दप्तर शाळेत नेऊन ठेवायचे आणि दारातील कचरा असू दे, साधे खसपाट असू द्या, सर्व ते गोळा करायचं आणि डस्टबिन मध्ये आणून टाकायचं. शाळेत तुम्हाला एवढा कचरा सुद्धा दिसणार नाही. हे झालं की सर्वांनी लगेच प्रार्थनेला उभा राहायचं. दुसरी घंटा झाली की प्रार्थनेला उभा राहायचं. प्रार्थना झाली म्हटलं की शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्यानंतर विशेष म्हणजे आमच्या शिक्षकांच्याकडे मोबाईल वापरायला अलाउड नाही. शिक्षकांना बसायला खुर्ची नाही. तर म्हणजे बऱ्याचशाच सोयी सुविधा झालेल्या आहेत शाळेत. तसेच आमच्या शाळेचं एक दुसरे खास वैशिष्ट्य म्हणजे प्लॅस्टिक मुक्त शाळा आहे. जर तुम्हाला आमच्या शाळेमध्ये चॉकलेटचा कागद जरी दिसला, चॉकलेटचा कागद जरी घावला, तर जो कोण कागद हुडकून देईल त्याला आम्ही का नाही 500 रुपये बक्षीस देतो. आणि जो कोण विद्यार्थी तिथं असा कोण कागद टाकलेला दिसेल त्याच्याकडनं 1000 रुपये दंड घेतो. बऱ्याचशाच आहेत योजना आम्ही काढलेल्या आहेत. तसंच मराठी शाळेचे बी पूर्ण कायापालट केलेला आहे. मराठी शाळा तर इतकी सुसज्ज झालेली आहे की एकदम खतरनाक झाले. त्याच्यासाठी त्याला आम्ही वॉल कंपाऊंड असू द्या, खेळाचं ग्राउंड असू द्या, सर्व गोष्टी आमच्या मराठी शाळा तर की नाही आवर्जून मी आज सांगतोय, ज्याला कोणाला मराठी शाळा जर बघायची असेल तर मांजर्डेची मराठी शाळा नक्की येऊन बघावी आणि हायस्कूल शाळा बी आमची येऊन बघावं. कारण मध्येच एक पेडचे बऱ्याचशा शाळेचे शिक्षक असे काय तर म्हणजे आमच्या असा आमचा कार्यक्रम आहे, नाना आम्हाला एवढी वर्गणी द्या, तुम्हाला भेटा येणार. मग आल्यानंतर मी त्यांना वर्गण दिल्यानंतर मी एकच कायम सांगायचं, आमची तेवढी शाळा जाऊन बघून जावा. माझं दुसरं काय काम करू नका, शाळा बघून जावा आणि आमच्या शाळेसारखी तुमच्या शाळेची प्रगती करा. नुसती वर्गणी मागून किंवा हे होऊन काय होत नाही, तशी प्रगती बी करा. जर मुलं सळले असतील तर येणारी भावी पिढी सळली असेल, हे मी त्यांना आवर्जून सांगतो. तुमच्यासारख्या दूरदृष्टी नेतृत्वानं जर असा विचार केला तर मांजर्डे सारखाच थेट परिणाम आपल्या मतदारसंघातल्या इतर गावांवरती होईल आणि त्याच्यासाठी फार वेळ लागणार नाही. ना या बाबतीत अजून एक विषय असा आहे की आपल्या गावातले अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते किंवा इतर गाव बाह्य जे वळण रस्ते आहेत त्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे? आमच्या गावात जर पाणंद रस्त्याचा जर विषय घेतला तुम्ही, तर पाणंद रस्त्याबाबत जर सांगायचं म्हटलं तर गेले 40-50 वर्षापासून काय तर वस्त्यांची अशा अवस्था होती, 1-1 किलोमीटर गाडी वर लावायची आणि त्यांना 1-1 किलोमीटर चालत जायचं. अशी बऱ्याचशा वस्त्यांची, बऱ्याचशाच शेतकऱ्यांची समस्या होती. पावसाळ्यात तर का नाही शेतकऱ्यांना वैरणीचा जर बिंडा न्यायचा असेल तर ते तिथनं बिंडा नेण्यापेक्षा बाहेर एकच घेतलेली वैरण बरी, आपल्या शेतातलं वैरण न्यायचं म्हणजे त्याला अवघड बेकार अवस्था होती. तर जवळजवळ म्हणजे जे रस्ते असतील पाणंद रस्ते
ते बऱ्यापैकी प्रश्न मी सोडवून टाकले. जवळजवळ 16-17 रस्ते आता मांजर्ड्यातले पूर्ण तयार झालेले आहेत. तसेच 16-17 रस्ते अजून आता मंजूर झालेले आहेत. पण आता सध्या मध्ये स्कीम बंदच होती, तुम्हाला माहित आहे. त्यामुळे निधी नव्हता. आता ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला प्राधान्यानं आमचे रस्ते मंजूर असलेले ते रस्ते चालू होतील. त्यामुळे रस्त्याचा विषय बऱ्यापैकी चांगल्यापैकी रस्त्याचा विषय मी मिटवलेला आहे, पाणंद रस्त्याचा. आणि इथून पुढे सुद्धा भविष्यात हा आमचा पॅटर्न मी नक्की या 13 गावासाठी वापरेन. कारण कुठे कुणाची काही समस्या असेल स्वतः जातीनिशी जाऊन एकदा जायला लागू द्या. मी ह्या प्रत्येक रस्त्यासाठी 10-10 वेळा एका रस्त्यासाठी गेलो. कारण तिथल्या शेतकऱ्यांना ते समजून सांगून त्यांना भविष्यातल्या गोष्टी समजावून सांगितल्या. ह्या सर्व गोष्टी समजून सांगून ते रस्त्याचा विषय मिटवले. तसेच आता डांबरीकरणाच्या बाबतीत रस्त्यांचं म्हणलं, बाहेर दळणवळण, तर आता गौरगाव रस्ता असू द्या, मांजर रस्ता असू द्या, म्हणजे हातनूर रस्ता असू द्या, पेड रस्ता असू द्या, हे बरेचसेच रस्ते चांगल्या पद्धतीनं केलेले आहेत. पण आता फक्त एकच विषय राहिलेला आहे आमच्या मांजर्ड्याचा. आता आरोडे मांजर्डे रस्ता बी पूर्णत्वास येतच आहे, होतच आहे. तसेच एकच विषय फक्त आमचा राहिलेला आहे तो म्हणजे डोरली तो पेड, तो विषय लवकरात लवकर मार्गी लावणार आहे. तसेच एक अनेक विषय म्हटला तर प्राधान्यक्रमाने म्हटलं तर गौरगाव, तो भाऊंच्या फंडातनं मांजर्डे ते गौरगावच्या मध्यापर्यंत रस्ता गेलेला आहे. तो तिथून पुढं गौरगावपर्यंत तो एक रस्ता प्राधान्यक्रमानं आपले आमदार दादांच्या मार्फत किंवा विशाल दादांच्या मार्फत पुन्हा जिथं जमल तिथनं तो लवकरात लवकर तो एक रस्ता मला पूर्ण करायचा प्राधान्यानं. आणि हा एक रस्ता पूर्ण करा. 2 रस्ते हे लवकरात लवकर एक ह्या 4-5 महिन्यात त्याला त्या रस्त्यांचं मार्ग मोकळा झाला पाहिजे, ही माझी एक प्राधान्यानं मागणी आहे. आणि ते होणारच आणि मी करणारच. आता मगापासून आपण चर्चा करतोय नाना, एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की मोहन नाना पाटील यांचे खासदारांशी पण थेट संबंध आहेत. मोहन नानांचे रोहितदादांशी थेट संबंध आहेत. मोहन नानांचे इकडे सुहास बाबरांशी पण थेट संबंध आहेत. बऱ्याच पार्टीच्या बाहेरच्या पार्टीच्या इतर पक्षांच्या नेत्यांशी आपले थेट संबंध आहेत. हे नेमकं जमतंय कसं तुम्हाला? जमायला काय असतंय, आपण चांगलं काम करत गेलो, चांगलं ध्येय धोरणं ठेवली आणि चांगलंच वागायचं म्हटलं म्हणजे मनापासून, तर सर्व गोष्टी चांगल्या होतात. माझं एक मेन टार्गेटच आहे, निगेटिव्हिटी हा विषय मी कधीच ठेवत नाही. निगेटिव्हिटी हा विषय कधीच ठेवत नाही. कारण जो माणूस निगेटिव्हिटी हा विषय ठेवतो तो भविष्यात कधीच सुधरत नाही. कारण तो फक्त दुसऱ्याच्या कुरापती काढतच बसतो. निगेटिव्हिटी हा विषय मला जमत नाही. त्यामुळेच ह्या सर्वांच्या संगत माझं चांगलं संबंध आहे. आता आमचे जरी आज माझ्या विरोधात उभा राहिले असले सचिन दादा, तरी त्यांना कधी जरी विचारलं, त्यांचा आता जो फॅक्टरीचा रस्ता आहे तो रस्त्याचा विषय सुद्धा मिटवायला मी तिथे 2-3 वेळा गेलो. आणि तसंच आता आमच्या ह्याचं काम चालू आहे सोलरचं, तर मी ठणकावून त्या सर्वांना सांगितलं की बाबा ह्यांचं पुढं प्रेशर आहे. त्यांना कोण हे आपला विरोधक जरी असला तर त्यांना अडचण येऊ नये. त्यांना जो रस्ता आहे तो रस्ता सोडून एक म्हणजे रस्त्याने इकडे मोकळं इकडे असावं. एक 50 फूट सोडून मग तुम्ही इकडे काय तुम्हाला केवढं रान पाहिजे तेवढं आम्ही रान देतो. हा, असं नाही. म्हणजे ह्यातनं तुम्हाला गोष्ट लक्षात आली का, एखादा माणूस विरोधक म्हणते की लय भांगडे लय हे करतो, पण माझं एक मुळात व्हिजन आणि वैशिष्ट्य असं आहे, विरोधक असू द्या किंवा आपला असू द्या, आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण का नाही आपल्या प्रत्येक माणसाला आणि का नाही आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला असू द्या, आपल्या विरोधकाला असू द्या, आपल्याविषयी चांगलीच त्यांच्या मनात भावना आली पाहिजे. म्हणून निगेटिव्हिटी ठेवायची नाही, जे काय असेल ते पॉझिटिव्हिटी ठेवायची. ह्या पद्धतीनं मी आजपर्यंत राहिलेलो आहे. त्यामुळे सर्वांशी माझे चांगले आणि घनिष्ठ संबंध आहेत. ना आता ह्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर आपला हा जो भाग आहे तो निम्मा डोंगरी भाग आहे आणि निम्मा हा इकडचा मांजरड्याचा भाग आहे. इथं मला वाटतं विसापूर पुंदी योजनेचा आपल्याला थोडासा सिंचनाच्या बाबतीमध्ये भाग झालेला आहे. उर्वरित काही भाग आहेत त्याच्यामध्ये पण सिंचनाची कामं प्रलंबित आहेत. आता एकूण पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा काय नेमकी परिस्थिती आहे? त्या विषयावर जर बोलायचंच म्हटलं
सिंचनाच्या पाण्याच्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर आता 6व्या टप्प्याची कामं चालू आहे ती. आमच्यातले मेन कार्यकर्ते घेऊन मी जवळजवळ त्या कामावर प्रत्यक्ष पाईपलाईन कशी टाकली पाहिजे, तिथं व्हॉल्व कसे बसवले पाहिजेत, काय केलं पाहिजे किंवा तिथल्या प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितले, तुम्हाला जर तिथं कोणतीही अडचण आली, काय तुम्हाला शंका वाटली, डायरेक्ट मला फोन लावा. मी तिथं तुरंत उपलब्ध होऊन तिथं काय करायला लागते तुमची समस्या सोडवतो. कारण मागल्या ज्या स्कीममध्ये पेडमधून जे आमच्या दत्तनगरला स्कीम आली होती, ते आम्हाला भरपूर त्रास झाला. भरपूर म्हणजे अति भरपूर त्रास झाला. कारण असं पाणी चालू केलं की कुठतर लिकेज व्हायचं, असं पाणी चालू केलं तर कुठतर लिकेज व्हायचं. त्यामुळं ह्या स्कीमच्या बाबतीत आम्ही प्राधान्यानं स्कीम पूर्ण व्हायच्या आधी, स्कीम चालू असतानाच कशा पद्धतीने ती स्कीम केली पाहिजे, कशा पद्धतीनं पाणी गेलं पाहिजे, कशा पद्धतीनं भविष्यात त्या शेतकऱ्यांचा फायदा होईल, ह्या विचारधारेनं मी प्रत्येक वेळेला तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्या गोष्टीचा जागेवर छडा लावलेला आहे. तसंच आता जे आरपळचं आपलं पाणी आहे, आसपासच्या प्रत्येक गावात जर तुम्ही कुठं जरी विचारलं सा, फक्त एकमेव आमच्या मांजर्ड्याची अशी संस्था आहे, पाणी वापर संस्था, ती कधी शासनाचा 1 रुपया देणं राखत नाही. त्या पद्धतीनं आणि आमच्या गावातील शेतकऱ्यांना बी त्या बाबतीत मी चांगले म्हणजे त्यांना मानतो मी. कारण ते पाणी ही गरज आहे, काळाची गरज आहे, ती त्यांनी ओळखलेलं आहे. कारण आम्ही दुष्काळात सगळ्यांनी भोगलेला आहे. सगळ्यांनी बागा काढलेल्या आहेत, ऊस जळलेले आहेत, सगळं झालेलं आहे. 2-2 वेळा माणसांनी बागा लावून बागा काढलेल्या आहेत. त्यामुळं माणसं पैसे देतात. त्यामुळं एक नंबरला आमची पाणी वापर संस्था चालू आहे. त्यामुळं आसपासच्या सर्व भागात आणि त्याचं पूर्णतः नियोजन, कुणाला त्रास होऊ नये ह्या पद्धतीने पूर्णतः नियोजन. मी जरी त्या पाणी वापर संस्थेत मी मगाशी जसं सांगितलं, हायस्कूल शाळेत मी त्या ह्याच्या कमिटीत कुठंच नाही. तसंच पाणी वापर कमिटी संस्थेत बी कुठंच नाही. पण पूर्णतः नियोजन मी करतो. जरी एखादा शेतकरी जरी नाही म्हणला, माझं एवढंच कटिंग झालंय, तेवढंच कटिंग झालंय, तर थांब बाबा, मी त्याची चौकशी करतो आणि नाही लगेच तुझं माघारी पैसे देतो. हे प्राधान्यानं तुम्ही जरी आमच्या गावात जरी कोणाला जरी विचारलं, तर तो प्रत्येक माणूस सांगेल, तो प्रश्न कोण सोडवतो तर मी सोडवतो. म्हणजे एवढ्या तळागाळापर्यंत जाऊन आपण ते विषय मिटवतो. त्यात तसेच आता पिण्याच्या पाण्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर आमची जी पाणी पिण्याची पहिली विहीर आहे मांजर्ड्यातली, ती बी जागा आमच्या आणि आमच्या बंधुराजाचीच आहे. पहिल्या विहिरीची जागा आम्हीच दिलेली आहे ग्रामपंचायतीला. आताची जी विहिरीला जागा खाली दिलेली आहे, ती बी मीच दिलेली आहे. तसेच पाण्याच्या टाकीला जागा दिलेली आहे, ती बी मीच दिलेली आहे. आणि जेणेकरून, कारण कसं आहे, उद्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये. तसेच आता अजून आमच्या गावातील बऱ्याच माणसांना माहित नसेल, आमच्या विहिरीवर आज सोलर बसलेला आहे पूर्ण पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर. त्यामुळं इथून पुढे जे आमचं जवळजवळ 30-30, 40-40, 50-50 हजार रुपये महिन्याला लाईट बिल येते, हे जर 50-50, 40-40 हजार जर वाचले तर उद्या आमची ग्रामपंचायत चांगली सुधारेल. तसेच जे बाकीचे जे लाईट बिल येत होते, उदाहरणार्थ दिनकरदादा नगरमध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल असू द्या, परत वरची बारसकर कॉलनी असू द्या, परत आमचा इथं खाली आंबेडकर भवन तिथं असू द्या, ह्या सर्व ठिकाणी आम्ही सोलर बसवून तिथं सोलरच्या मोटारी बसवले. त्यामुळं तिथला लाईट बिल आम्हाला बऱ्यापैकी वाचलेलं आहे. त्यामुळे जेवढं जमल भविष्यात, आता आम्ही आतापर्यंत व्हिजनच असं ठेवलंय, भविष्यात ह्या गोष्टीपासून आपला फायदा कसा होईल ह्या पद्धतीने आम्ही आता मगापासून आपण बऱ्याच विषयावरती चर्चा करतोय. मी काही प्रश्न विचारतोय, तुम्ही त्या प्रश्नांना उत्तर देताय. पण आजपर्यंतचा माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. म्हणजे मुलाखतीच्या बाबतीमध्ये मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतलो. अशा मुलाखती कट टू कट कधी होत नाहीत. म्हणजे एवढं ग्रास रूटला जाऊन तुम्ही सांगताय, म्हणजे नॉनस्टॉप सांगताय. कितीतरी मुद्दे आहेत, की ज्या मुद्द्यांना तुम्ही स्पर्श केला, ते प्रत्यक्षात तुम्ही काम केलंय म्हणून. हे एवढं नेमकं जमतंय कसं तुम्हाला? आता तुम्हाला ह्या गोष्टी जर सांगायचंच म्हटलं तर मी 12वीला शाळेला होतो. 12वीला ज्यावेळेला शाळेला होतो त्यावेळेला एक आमच्या इथे शिंदे म्हणून होते प्रिन्सिपल. तर ते कायम म्हणायचे, माझी का खाट डिग्री आहे आणि मला कोण बोलायला हरवू शकत नाही.
तर त्यावेळेला मी ज्यावेळेला 12वीला म्हणजे विद्यार्थी होतो, त्यावेळेला त्यांना मी ओपन चॅलेंज दिलं. म्हटलं किती वेळ मी तुमच्या संगत बोलायचं सांगा. तर म्हटले लय झालं तर 5व्या मिनिटात मी म्हटले पाटील तुम्हाला हरवू शकतो. ठीक आहे म्हटलं, चॅलेंज तुमचं एक्सेप्ट केलं मी. तर पहिला आमचा सरांचा जो तास होता तो पूर्ण मी त्यांच्या संगत बोलत होतो. सर्व विद्यार्थी आमच्या शाळेचे ऐकत होते. परत दुसऱ्या क्लासला दुसरे शिक्षक आले, ते म्हणले, त्यांनी हात केला, तिकडे क्लास घ्या, आमचं हे चालू आहे कंटिन्यू. तर मी 2 तास शाळेचे, म्हणजे अर्धा तासाच्या आसपास आपला तास असतो, तर 2 तास शाळेचे मी कंटिन्यू शिक्षकांच्या संगत वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता. तर शेवटला त्यांनी मला काय सांगितलं असावं, ते म्हटले, तुम्ही पाटील आडवंच बोलताय जरा, त्यामुळं मला इतका विषय तुम्हाला मी हरवू शकलो नाही, पण असू द्या, विषय आता गोल करूया आणि ह्या विषयावर थांबूया. ते ज्यावेळेला थांबूया म्हटले त्यावेळेला मी थांबलो. त्यामुळे बोलण्याच्या बाबतीत, कारण काय माहितीये का, जो माणूस कामाचा असतो, जो खरोखर काम करतो, जो त्या ग्राउंड लेवलवर आणि प्रत्यक्षात ज्यानं काम केलेलं असतं, त्याला बोलायला काहीच अडचण नाही. आपण केलेलं असतं, केलेलं बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण मी स्वतः आमच्या गावात ज्या वेळेला की नाही, आता पावसाळ्यात ज्या वेळेला तणनाशक मारायचं असतं, तणनाशक मी आमचा आप्पा साळुंखे योगेश भैया म्हणून आहे. मी पुढे ट्रॅक्टर चालवायला, ही दोघ जण दोन्हीकडे घन घेऊन, असं कोण करू शकतं का? आम्ही स्वतः जातीनिशी, आम्हाला काय वाटत नाही त्याचं, कारण आम्हाला सवय आहे ग्राउंड लेवलवर काम करायची. तुम्हाला उदाहरण काय सांगितलं, त्यामुळे आम्हाला ह्यात बोलायला काही वाटत नाही. एकदम नॉर्मल लेवलचे आम्ही, हायपाय लेवलचं पुढारी नाही, ग्राउंड लेवलचं. सर्वसामान्य जनतेनं कुणीही रातचा इंदारचा कवा जरी फोन केला, इथं नाना भांडण झालं, इथं या लागते, तरी तिथं रातचं उपलब्ध. जरी का नाही कुणाचं रानाचं बांधाचं तक्रार असेल, तुम्हाला पेरणीच्या आधीचा जर विषय सांगितला तर तुम्ही आश्चर्य करशील. मला जेव्हा कोरकाडायचं, कोळवायचं, नांगरायचं पिरियड असतो, पेरणीच्या आधी जूनच्या आधीचा विषय असतो. जास्तीत जास्त म्हणजे मे मध्ये तर मी एक दिवशी 2-2, 3-3 वाजता घरी जेवण करायला जातो. कारण का, त्या पिरियड मध्ये नुसतं आमच्या मांजरड्याच नव्हतं, आसपासच्या पूर्ण भागात माझा बांध कातरला, माझं हे केलं, माझं ट्रॅक्टर जाऊन देना, माझं ते हीच केलं, माझ्या बांधावरची झाडं काढली. ह्या खालच्या लेवल पर्यंत जाऊन काम करायची मला सवय, आणि हे काम करण्यामुळं मला कोणत्याही कामात मला काहीच वाटत नाही. त्यामुळं येणाऱ्या भविष्यात मला जनता जिल्हा परिषदेत नक्की पाठवणारच आहे. मी तुम्हाला आज सांगतो, पाठवणारच आहे. त्याबद्दल मला कोणतीही शंका नाही. तर मी जसं आज मांजर्डे गावासाठी, आसपासच्या परिसरासाठी काम करतोय, तसंच येणाऱ्या भविष्यात 13 गावासाठी पूर्णतः अवेलेबल असणार. कारण का, आता काही टेन्शन नाही मला. माझा इथनं पुढे व्हिजनच एक आहे की आपण जनसेवेत राहायचं. माणसांची जेवढी जमल तेवढी सेवा करायची, माणसांची जमल तेवढी कामं करायची, आणि त्यातून फक्त घ्यायचं काय तर आशीर्वाद. एवढंच माझं इथून पुढे व्हिजन आहे. त्यामुळं येणाऱ्या 7 तारखेला जे आमचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, तर मी जिल्हा परिषदेला उभा आहे. आमच्या सुयोग नानांच्या पत्नी पंचायत समितीला उभा आहेत. तसेच प्रभाकर काकांचे पुतणे सौरभ, ते बी पंचायत समितीला उभा आहेत. आमच्या तिघांचं बी चिन्ह आहे तुतारे वाजवणारा माणूस. आमचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांचं जे तुतारी चिन्ह आहे, त्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आहे, आणि आम्हाला तिघांनाही भरघोस मतानं विजयी करायचं आहे. आणि मतरूपी सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यायचे आहेत, एवढीच मी आज विनंती करतो. तसेच स्वर्गीय आराराबा, स्वर्गीय
अनिल भाऊ स्वर्गीय दिनकर दादा, तसेच आमचे 2 आमदार दादा भैया, तसेच खासदार दादा, या सर्वांना, सर्वांची शक्ती आणि सर्वांचे आशीर्वाद आमच्या मागे आहेत आणि राहतील. त्यामुळं आम्ही भविष्यात जनतेसाठी जेवढं जमल, आमच्यानं जेवढं होईल तेवढं आम्ही जनतेसाठी अहोरात्र झटू, एवढंच आम्ही आज आश्वासन देतो आणि थांबतो. नमस्कार. नाना, एकूणच या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण वेळ काढलात, आमच्याशी बातचीत केली, बऱ्याच विषयावरती चर्चा केली. तसं पाहिलं तर नाना म्हणजे एक चालतं बोलतं लोक न्यायालयाचं आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडलात. म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणावरती आपला जास्त भर आहे. म्हणूनच या समाजकारणावरती आपण हे कार्यरत आहात. आपण नेहमी हिवरे बाजाराचं ऐकतोय, पोपट पेरे पाटलांचं ऐकतो. ह्या एवढ्या गोष्टी एवढ्या जवळ असताना या कधी आपल्याला जाणवल्या नाहीत. कधी मार्केटिंग आपण त्याचं कधी केलं नाही. पण या निमित्तानं आपण आलात, बऱ्याच विषयावरती सविस्तर चर्चा केली. त्याबद्दल आपलं महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीने आभार. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज